छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी। आपलं नाव काय ताई? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय आणि कोणता भाग या? काय नाव एरियाचं? कुंभारवाडी। तर या कुंभारवाडीमध्ये या महिलांचं म्हणणं आहे की बा आम्हाला रोड पाहिजेत, या एकदम यांचं कुठेतरी मतं घेणं गरजेचं आहे। तर काय आपण कशासाठी तुम्हाला रोड पाहिजे? रोड आमचे येतच नाही ना, पावले रावळे काहीच नाही उराले, आमच्या पोराचं सुद्धा सगळ्यांनी उराले, आमचे पोरं तसे इंडू राहिले, पोरे लेकरे शाळा तसे इंडू राहिले। काल पोरगे 5 वाजेला आणले पाडच्या पण मग आता एवढ्या वर्ष एवढे खासदार गेले, एवढे आमदार गेले, नक्कीच बघा यांचा आक्रोश काय आहे। तुमचं म्हणणं खरं आहे। बघा या ठिकाणी रस्त्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत असता, आम्हाला रोड पाहिजे लागतो। आमच्या छोट्या छोट्या मुली, काल एक मुलगी डिलिव्हरी झाली, तिला शिवापासून पाय तर नक्कीच यांचा प्रश्न खूपच महत्वाचा आहे। आपण जाणून घेऊ शकता किती परिस्थिती खराब आहे आणि या सगळ्या लोकांना कंट्रोल करणं इतकं सोपं नाहीये। पण मी यांच्याच रक्तातला रक्त आहे म्हणून मला या लोकांना हँडल करायला चान्स भेटलेला आहे। पण आपण सर्व जाणून घेऊ शकता या लोकांचा किती रोष आहे। इथून वापस जाणं सोपं नाहीये, परंतु कुठेतरी शासनाने याचा दखल घ्यावी। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज घाटछेद्रा तळनेर या परिसरात आलेलो आहोत। कोणती वाडी आहे? तळनेर आणि घाटछेद्रा यांच्या शिवारातच ही कुंभारवाडी आणि धनगरवाडी आहे। या ठिकाणी जवळपास 200 परिवार इथं राहतो आणि हे शेतात राहणारा 100% परिवार हा गावात यांचा काही संबंध येत नाही। पण आता इथून 500 मीटरवर जो अजिंठा डोंगर आहे, यानंतर खानदेश लागतं, हे या बाँड्रीवर आहे। यांच्या सगळ्या शेत्या आहे यांच्या, आणि या शेतांमध्ये हे यांचं वास्तव्य म्हणजे पुराण्या काळापासून आहे। म्हणजे 20 वर्ष 40 वर्ष सांगणं हा काही भाग नाहीये। जेव्हापासून शेती होती तेव्हापासून हे लोक इकडे राहतात। यांच्या पिढ्यानपिढी इथे गेल्या, मग 10 पिढ्या गेल्या असेल, 15 पिढ्या गेल्या असेल, परंतु ह्या एवढ्या पिढ्या गेलेल्या आहे, एवढ्या पिढ्यांपासून यांना रोड नाही। आता थोडेफार शासनाने कुठेतरी रोड बनवण्याचा प्रयत्न केला होता पाठीमागं, पण तो रोड काही कुठल्या प्रकारचा आता अस्तित्वात नाहीये। मग हे जे 2-250 घरं आहे इथं, हे 2-250 घरं जे आहे यांच्या घरामध्ये महिला बी आहे, मुलं बी आहे, तिलांचे मोठे होत आहे, त्यांची पिढी गेली, पुढे अशा 10-12 पिढ्या चालल्या गेल्या, 15 पिढ्या गेल्या असेल। त्या पिढ्यानं पिढ्या हे जे लोक आहे हे ज्या शासनाने ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, देशाच्या योजनेत ज्या सुविधा आहे त्या सुविधापासून 100% वंचित आहे। यांना कुठल्या प्रकारची सुविधा भेटत नाही। अहो साधं घरकुल सुद्धा यांना नाहीये,
मग यांच्याकडे शौचालयाचा भाग नाहीये. अहो यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं राशन सुद्धा याला आणायला डोक्यावर आणावं लागतं. यांच्याकडे पावसाळ्यात इकडे काही येतच नाही. मग यांची अडचण काय आहे? इथून 1.5 किलोमीटर तळनेर आहे आणि इथून जे लय झालं तर 2-2.5-3 किलोमीटर घाटशेंद्र आहे. 5 किलोमीटर घाटशेंद्र आहे. मग या दोघांच्या मध्ये डोंगर भागाला हे सर्व शेतकरी राहत आहे. मग या शेतकऱ्यांचं काय आहे तर या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की बा आम्हाला या भागात रोड असायला पाहिजे. यांच्या बऱ्याच दिवसापासून फोन येत होते. यांनी या भागातील सगळे लोकप्रतिनिधींना वेळोवेळी यांनी निवेदन दिले, तोंडी सांगितलं, सरपंचाला सांगितलं, या भागाचे जे आमदारांना सांगितलं, खासदारांना सांगितलं. म्हणजे काही काळापासून यांची मागणी आहे. पण हा बाउंड्रीवरचा भाग आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीला असं वाटतं की बाउंड्रीवर किती लोक असतील. हा नाही तर असं करत करत या काही पिढ्या इथं कुठल्या प्रकारची नागरी सुविधा उपलब्ध होत नाही. शाळा मुलीच्या होत नाही. मग या देशाला जर कधी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला असेल आणि जर कधी या देशातील नागरिक आम्ही असेल तर आमच्यापर्यंत या देशाच्या सुविधा कधी येणार आहे? केव्हा यांना या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणल्या जाणार आहे? यांच्या मुलांना शिक्षण घ्यायचं आहे आणि जर शिक्षण घ्यायचं असेल तर यांना शहरात जावं लागतं, गावात जावं लागतं. ज्या ठिकाणी शासनाने शाळा उपलब्ध करून दिल्या त्या ठिकाणी जायचंय. मग कसे जातील? तर हे लोक पिढ्याला पिढ्या हे लोक पायी गेले. यांना 2-2 किलोमीटर पायी जावं लागतं. हे 100% जे मुख्य प्रवाह आहे त्याच्यातून कटलेले लोक आहेत. यांना वाहन माहिती नाहीये. मी गाडी येताना माझी 4 ठिकाणी गाडी तिथे घराघर फिरलेली आहे. थोडंफार रस्ता यांनी यांच्या खर्चातून काही काळीपुरी केलेला आहे. आता तो सुद्धा खराब झालेला आहे. मग यांनी पाहायचं कुठं? कोणाचे पाय धरायचे? कोणापर्यंत पोहोचायचं? कोण यांचा वाली असेल? यांना कशा प्रकारची शासनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल? मी ऍडव्होकेट वानखेडे, शंकरराव वानखेडे, मी सांगतो तुम्हाला, मी तुमच्या पाठीमागे उभं राहील. मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक आंदोलनात जे काही मार्गदर्शन लागेल ते करेल. शासनाच्या जे अधिकारी जबाबदार आहे त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्याकडून आम्ही हा रस्ता करून घेऊ. आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणावर लादणार नाही. आम्ही प्रयत्न करू आणि प्रयत्नांती परमेश्वर या माध्यमातून आमचा उपक्रम आहे. म्हणजे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक संपर्क माध्यमातून मोठ्या प्रमाणात गावामध्ये ज्या ठिकाणी अडचण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शासनाच्या लक्षात आणून दिलं. ज्या ठिकाणी शासनाच्या लक्षात आलं त्या ठिकाणी शासनानं चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. पण ही जे धनगरवाडी आणि या कुंभारवाडी जे आहे हे गाव थोडंसं साईडला आहे, वंचित राहिलेलं आहे. नक्कीच यांचा हा प्रश्न आहे आणि हा रोड जो 1.5 किलोमीटर यांचं म्हणणं की 1.5 किलोमीटर रस्ता आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे इकडे जरी डांबर बनत असेल, सिमेंट रस्ता बनत असेल तर प्रायमरी स्वरूपाचा इकडे जरी कधी मुरुंबी आणून टाकला आणि तो व्यवस्थित करून दिला, त्यावर गाड्या ये जाय करतील. या मुलांना आता प्रत्येक माणसाकडे गाडी आहे, परंतु गाडी चालवण्यासाठी रोड लागतो. रोड नाहीये. रोड नसल्यामुळे यांना गाडीवर नेऊन चालता येत नाही. आता हे छोटे मुलं या इकडे या इकडे या बारीक पुढे या, सगळे बारीक पुढे या, उभा फक्त येऊन. आता हे छोटे मुलं आहे, यांचं भविष्य कसं आहे? यांना बी अशिक्षित राहायचंय का? बोलू नका. यांना सुद्धा आम्हाला लहानचं मोठं करणे, हे सुद्धा या देशाचे नागरिक आहे आणि यांना सुद्धा आम्हाला या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे. यांनाही त्या देशानं ज्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे यांचा बी त्यांच्यावर हक्क अधिकार आहे. यांचं म्हणणं आहे आम्हाला घरकुल नको, आम्हाला संडास नको, आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही नसलं चालेल, पण आम्हाला फक्त आपल्याला काय पाहिजेत? कधीपासून रस्ता नाहीये, कधीपासून नाहीये. आणि मग आता काय करायला पाहिजेत? बघा, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे जे एवढे नागरिक दुपारचे आता 2-2:30 वाजलेले, यांच्या शेतामध्ये प्रचंड कामाचा भार आहे यांच्यावर. सर्व लोक हे पारिवारिक लोक आहे, हे सगळं सोडून इथं सकाळपासून वाट पाहू लागले. मी छत्रपती संभाजीनगरहून इथं आलेलो आहे आज आणि इथं येऊन मला जवळपास यांचे 100 फोन आले असेल, कारण इथं पोहोचायलाच इतकी अवकाळ आहे. आता यांच्या कधी एखादा डिलिव्हरी झाली किंवा अर्जंट एकदम पेशंट आहे, एकदम म्हणजे सिरियस पेशंट आहे, मग त्यांचं काय तर ते तेव्हा काय करतो मी लोक पलीकडे सारखा असं रस्ता द्या, मध्ये रस्ता करा असं
थोडं ताई पुढे कसं रस्ता करा पुढे पुढे या तुम्ही या ताई तुम्ही पुढे या सगळ्या लोक दिसले पाहिजे हे इतके नागरिक आहे इतकं सर्व यांचं म्हणणं आहे की आम्हाला रोड पाहिजेत आणि रोड अभावी आमच्या पिढ्याने पिढ्या अशिक्षित राहत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचे ज्या सुविधा भेटत नसल्यामुळं आमचे हालापेक्षा होऊ लागलेला आहे आज या मुलांचं भविष्य घडवून नये आता हे यातील बी बरेचसे जे नागरिक आहेत ते इथूनच जन्मले नाही इथंच त्यांचा सर्व गेले अशा काही पिढ्या इथेच जन्मल्या आणि इथंच त्यांचं सर्व झालेलं आहे पण आता तरी ते जागृत झाले वारंवार शासनाचे जे बी पदसिद्ध पदाधिकारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू लागलेले त्यांना विनंती करू लागलेले की आम्हाला कमीत कमी रोड द्या बाकी आम्ही करून घेऊ आम्हाला सरकारच्या कुठल्याही फुकटच्या योजना नकोय पण ज्या शासनाने ज्या पद्धतीनं ज्या योजना राबवलेल्या आहेत त्यापैकी काहीतरी आणून दिल्या तर नक्कीच या लोकांचं भविष्य चांगलं घडेल ही या लोकांची मानसिकता आहे पण त्या काही अजून होऊ लागलेले उपलब्ध तुम्ही कोणाकोणापर्यंत निवेदन दिले त्या टायमाला उदित सिंग साहेब हे झाले होते आमदार झाले होते ते इथं आले होते आमचा देर वारला होता त्या टायमाला तर त्यांनी काय केलं होतं म्हणे मी रोड बनवून देईन हे बनवून देईन तुम्ही मतदान करा आम्हाला मग तरी पण ते त्याने वीज घेतलं तर आम्ही तिकडे नेऊन येऊस तर ते वाटणच हे झाले रोड काय पूर्वीची शाळा उरायली नाही गाडी आली बोला भाऊ पुढे घ्या बोला काय म्हणणं तुमचं बोला असं बोला नाही बोला तुम्ही बोला तर यांचा आणखी एक प्रश्न आहे ते मांडू लागलेले नाहीये पण मी मांडतो आता हे जे मुलं आहे जेव्हा वयात येत्या यांचं लग्न करायचं असतं यांच्या सोयरिका होत नाही अहो या ज्या गावात जायला रस्ताच नाहीये तिथं मुली कसं देतील अरे तिथं मुली कसं देतील आणि तिथल्या मुली करतील कसं अरे त्या नवरदेवाला इथे यायला रस्ता तर पाहिजेत खरं की नाही अरे येणाऱ्या पिढीसाठी आतापर्यंत धकून गेलं आता काय म्हणू लागलेले की ज्या घरामध्ये मुलगी आहे ज्या घरात मुलगी आहे ते काय म्हणताय की आमच्या मुलीला काय पाहिजेत नवरदेव पाहिजेत वर पाहिजेत कसा पाहिजेत सर्व्हिसवाला पाहिजेत त्याला शेती पाहिजेत त्याचं शहरात घरवी पाहिजेत आणि तशाच त्याला आम्ही मुली देऊ बरोबर आहे मुलंवाले काय म्हणताय की मुलगी आम्हाला सुशिक्षित पाहिजेत आणि तिथं आमची कमी नाही काही आमची गाडी गेली पाहिजेत अहो ज्या ठिकाणी गाडीच जात नाहीये और तिथल्या मुलीचं मुलांचा प्रश्नच नाही लग्नांचा आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये की गेलो आलो होऊन गेलं उन्हाळ्यात लग्न केलं आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता प्रत्येक ज्या यंग जनरेशनच्या आशा झालेली अपेक्षा झालेली आहे की आम्हाला कुठेतरी चांगल्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत नसता ते सरळ म्हणताय आमच्या आई वडिलांना आम्हाला काय दिलं काहीच नाही दिलं त्या कुंभारवाडीत ठेवलं त्या धनगरवाडीत ठेवलं आणि तिनेच आमची जन्म गेली आणि जेव्हा आमचा शिक्षणाचा प्लॅन होता जेव्हा आम्हाला बालवाडीत जायचं होतं नर्सरीत जायचं होतं तेव्हा आमच्या जवळ शिक्षण नव्हतं आणि मग काय आम्ही दहावीला जाऊ का दहावीच्या वयात गेल्यावर मग चिंचोली सारख्या कन्नड ठिकाणी जाऊ का असे प्रश्न स्वतःलाच मांडत्या स्वतःचा जीव जळून घेत्या आणि तिथेच थांबता अहो कमीत कमी त्यांना आम्हाला जन्म दिला आणि लहानचं मोठं केलं एवढे त्यांना उपकार आहे तर अशा प्रकारचं तर या पद्धतीची यांची म्हणजे परिस्थिती आहे तर नक्कीच मला असं म्हणायचंय की लवकरात लवकर या भागातील रोडमुळे ही परिस्थिती झालेली आहे लवकरात लवकर रोड व्हावा कुठल्याही प्रकारचा रोड आम्हाला झाला चालेल कशाही प्रकारचा रोड करून द्या आम्ही त्याला कुठल्या प्रकारे नाव ठेवणार नाही तुम्ही उद्या इथं आणून कमी नुसतं साधा कच्चा रोड बनवून दिला तरी आम्ही शुक्राला तयार आहे की नाही आम्हाला रोड पाहिजेत कसा पाहिजेत कसाही पाहिजे पण रोड पाहिजेत शासनाच्या ज्या योजना आहे जे गावं आहे त्यांच्यापर्यंत जोडण्यासाठी पाण्यात रस्त्याच्या माध्यमातून जे रस्ते बनत आहे पहिले या कुंभारवाडी धनगरवाडीचा प्रश्न ऐरणीवर आहे हा प्रश्न लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून या लोकांना सुद्धा गावाशी टचअप येईल कारण की छत्रपती संभाजीनगरहून इथे यायचं म्हटलं जास्तीत जास्त 2 घंटे लागतात 3 घंटे लागतात 3 घंटे काही मोठे नसता परंतु ज्या ठिकाणी गाडी जात नाही 3 घंटे काय तिथे कधीच गाडी जात नाही तिथली परिस्थिती कधी बेकार आहे तर माझी विनंती आहे या भागाचे जे पदसिद्ध पदाधिकारी आहे सर्वात प्रथम मी तहसीलदार साहेब यांना विनंती करेल की साहेब आपण या कुंभारवाडी धनगरवाडी यावं या लोकांचं सर्वेक्षण करावं तुमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या गावाचा सर्वे करावा आणि यांना छोटे खाणी कोणते रोड बनवून द्या जिल्हाधिकारी साहेब
यांना माझी विनंती आहे की आपण एक दिवस या भागात या, एक दिवस तुम्ही या तळनेर इथं धारेश्वर मोठं एकदम असं मुख्य केंद्र आहे, या भागातील नागरिकांचं श्रद्धास्थान आहे. धारेश्वर धबधबा इथं मोठा आणि शिवेश्वर महाराजाचं मंदिर आहे, इथं महादेवाचे पिंड आहे आणि इथं या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनाला येतात, आज बी येतात आणि साऱ्या वर्षभर नागरिक येत राहतात. पण तिथपर्यंत कुठल्या प्रकारच्या सुविधा गेलेल्या नाहीये, म्हणून ते मागास राहिलेले. नसता भारतातील सर्वात सुंदर सर्वात भारी धबधबा जर कुठे असेल तर तो ह्या धारेश्वरमध्ये असेल. या चिंचोली परिसरातील या तळनेर आणि या बनवटी भागातील जे आहे सोयगाव तालुका आणि कन्नड तालुक्याच्या बाउंड्रीवरचा हा धारेश्वर धबधबा या भारतातील सगळ्यात मोठा धबधबा आहे, सगळ्यात सुंदर धबधबा आहे. या भागामध्ये अभयारण्य भाग आहे आणि बाजूलाच या वन्यजीव प्राण्यांचा सहवास आहे. या वन्यजीव प्राण्यांचा सहवास असल्यामुळं या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतो. परंतु हे आपला जीव मुठीत धरून इकडे राहतात, परंतु यांना कुठे कोणती नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी यांना रोड तरी करून द्या, एवढी आमची शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना मागणी आहे. आणि जे लोकप्रतिनिधी आहे, जे वेळोवेळी या भागातून नागरिकांचे मतदान घेऊन निवडून जातात, त्या सर्वांना मग ते जिल्हा परिषदचा असो, पंचायत समिती असो, आमदार असो, खासदार असो, ते कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायती असो, तळनेर ग्रामपंचायत असो, घाटशेंद्र ग्रामपंचायत असो, जे बी लोकप्रतिनिधी असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे, या रोड बद्दल आपण शासनाकडे पाठपुरावा करावा. आम्ही सुद्धा करू, आपण सुद्धा करू आणि आपण अधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण दखल घ्या आणि कुठल्याही प्रकारे अडी अडचण आली या गावचे लोक तुम्हाला रात्रंदिवस मदत करायला तयार आहे की नाही? आता आपल्याला काय पाहिजे? चला, आता खूप बोललं गेलं, यानंतर अजून आपल्याला बोलायचं आहे, पण आता एक नारा द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज तिकडे जात नाही, रोड कसा बनेल? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. भारत माता की जय. अहिल्याबाई होळकर की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.